पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेने इतकं चांगलं काम केलं, लोक आता वाट सुद्धा पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल. तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. लाडक्या बहीण योजनेचा 10वा हप्ता जो एप्रिल महिन्याचा होता, हा आता लवकरच महिलांच्या खात्यावरती शासनामार्फत वितरित केला जाणार आहे. त्या संबंधीचा जार शासनाकडून काल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेचा खरं तर हप्ता अक्षय तृतीया दिवशी जमा होणार होता. त्या संबंधीची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्फत देण्यात आली होती. परंतु निधीअभावी हा हप्ता महिलांच्या खात्यावरती वितरित करता आला नाही. त्याच्यामुळे शासनाकडून या अनुदानाची रक्कम लवकरात लवकर तरतूद केलेली आहे आणि करून लवकरच महिलांच्या खात्यावरती सुद्धा वितरित केली जाणार आहे. तर मित्रांनो, त्या संबंधीचा जार प्रसिद्ध झालेला आहे. जार बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. तर मित्रांनो, इथे स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासनामार्फत हा जार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. दिनांक पाहायचा आहे 30 एप्रिल 2025, म्हणजे काल मित्रांनो हा शासनामार्फत जार प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. विषय पाहायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत. तर मित्रांनो, या 25-26 चालू वर्षामध्ये निधी वितरित करण्यासाठी शासनाकडून हा जार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, म्हणजेच प्रसिद्ध केलेला आहे. याच्यामध्ये मित्रांनो जास्त माहिती न पाहता डायरेक्ट तुम्हाला निधी जो वितरित होणार आहे त्याची रक्कम इथं दाखवतो. तर 410.30 कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच आता 410 कोटीचा निधी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती शासनाकडून लवकरच वितरित केला जाणार आहे. आणि त्या संबंधित मित्रांनो सविस्तर माहिती, या निधी वितरणाची सविस्तर डिटेल 10 तारखेपर्यंत संबंधित विभागाला अधिकाऱ्यांकडून कळाव्यात, यासाठी शासनाकडून तशा सक्त सूचना सुद्धा केलेल्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 2 दिवसामध्ये या लाडक्या बहिणीचं अनुदान महिलांच्या खात्यावरती वितरित होईल. त्यासाठीच हा जार शासनाकडून प्रसिद्ध केलेला आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही जार पाहिला. लवकरच आता या अनुदानाची रक्कम महिलांच्या खात्यावरती वितरित झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या महिलांच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक नसेल तर अशा महिलांनी आपला मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याला लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या सुद्धा बँकेचे मेसेज निधी जमा झाल्यानंतर मोबाईलवरती पाहायला मिळतील. आणि ज्या महिलांचे मोबाईल नंबर लिंक नसतील अशा महिलांनी बँकेमध्ये जाऊन आपले पुस्तक छापून त्याच्यामध्ये तुम्ही अनुदानाची रक्कम पाहू शकता. तर मित्रांनो, अनुदान वितरणाची तारीख शासनामार्फत डिक्लेअर केल्यानंतर त्याची सविस्तर डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच मी. परंतु स्वतः अदिती तटकरे यांच्या मार्फत येणाऱ्या 2 दिवसामध्ये अनुदानाची रक्कम वितरित होईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्या संबंधीचा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी शेवटी आता पाहू शकता. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेने इतकं चांगलं काम केलं, लोक आता वाट सुद्धा पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल. तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल. लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या. एकतर कार्यालय आहे जे ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, जवळपास 85% आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो. त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल, भरती असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे.